आणि भाजप आणि शिवसेनेचं नवं सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यापासून रायगड आणि त्याच पाठोपाठ नाशिक हे दोन जिल्हे असे आहेत की तिथे पालकमंत्री पदाचा कमालीचा मोठा वाद अजूनही शांत होत नाहीये। परंतु आता 26 जानेवारी आलेला आहे। 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं। रायगडमध्ये यंदा पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आल्याची माहिती मिळते। 26 जानेवारीला रायगडमध्ये ध्वजवंदनाचा मान भरत गोगावलेंना मिळालाय। 2022 साली शिंदेंनी भाजपसोबत युती केल्यापासूनच मंत्रिपदासह रायगडच्याही पालकमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी गोगावले इच्छुक आहेत। पुढे 2023 साली अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले आणि रायगड जिल्ह्यातील अदिती तटकरेंना मंत्रिपदासह पालकमंत्रीपदही मिळालं। मग भरत गोगावलेंनी 2024 पर्यंत वाट पाहिली। पुन्हा महायुती सत्तेत आल्यामुळे गोगावलेंना मंत्रिपद मिळालं, पण पालकमंत्रीपद तटकरेंकडे राहिलं। त्यावर गोगावलेंसह शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मग या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली। पण गेल्या वर्षी 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरेंना मिळालेला होता आणि आता दीर्घ प्रतीक्षेनंतर गोगावलेंना यंदाच्या वर्षी हा मान देण्याचा निर्णय झालाय। सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भातलं परिपत्रक प्रसिद्ध केलंय आणि रायगड पाठोपाठ नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री ठरवतील। नाही त्याच्यामध्ये खरं आहे ते फक्त मी सांगितलं त्यावेळेला की फक्त प्रॉब्लेम हा रायगडचाच चाललेला आहे। इथे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये, पण आम्ही काय ॲग्री करत नाही, काही आम्ही भांडत पण नाहीये मलाच द्या का। आता झेंडावंदन दे, मुख्यमंत्री सांगतील झेंडावंदन होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।